आता मी ऐकूच्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. मी इथे एक अख्खी वजडी घेतलेली आहे आणि ही बकऱ्याची वजडी आहे. तर हिला मी पूर्ण पाण्याने 4-5 वेळा चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पण मित्रांनो, ही काय म्हणजे पूर्ण क्लीन झालेली नाही, कारण का सर्वात मोठा पार्ट हिला क्लीन करण्याचा तो वेगळाच आहे. बऱ्याच मंडळींचा गैरसमज होतो की आपण बाजारातून ज्या मटणवाल्या दादांकडून जी वजडी घेतो ती क्लीन केली, म्हणजे आतमध्ये जी घाण असते ती पूर्ण क्लीन केल्याच्या नंतर असा समज असतो की ही पूर्ण क्लीन म्हणजे स्वच्छच झालेली आहे. पण ही काही स्वच्छ वगैरे झालेली नाही. ह्याच्यावरची ही जी ब्राऊन कलरची जी लेअर बघताय ही आपल्याला पूर्ण काढायची आहे. तर हिला काढण्याचे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. एक तर तुम्ही चुन्याने पण तिला चांगलं घासून स्वच्छ करून तुम्ही ती क्लीन करू शकता. अदरवाईज मी तुम्हाला माझी ट्रिक दाखवतो. पण मला काही चुना वगैरे फारसा आवडत नाही, त्याच्यामुळे मी तो अवॉइड करतो आहे ती प्रोसेस. तर मी तुम्हाला ही दुसरी प्रोसेस दाखवतो आणि चांगली मस्तपैकी पांढरी शुभ्र आपण करून घेणार आहोत हिला. मित्रांनो, मी आता इथे एक पातेलं चांगलं गरम करत ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. वजडी चांगली या पाण्यामध्ये बुडेल इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि चांगलं मस्तपैकी ह्याला उकळून घ्यायचं आहे. आता आपल्या पाण्याला चांगली मस्तपैकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आपण पहिला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही जी वजडी आहे ही यामध्ये टाकून द्यायची आहे आणि हिला मस्तपैकी 10 मिनटे या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे आणि मध्ये मध्ये असं तिला ढवळत राहायचं. म्हणजे गरम पाणी तिच्या स्किनला, म्हणजे वरची आणि जी आतमधली जी लेअर आहे तिला चांगलं लागलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, जी वरची जी ब्राऊन कलरची जी डार्क लेअर बघताय तुम्ही, ती एकदम पटापट निघून जाईल आणि काही घाबरायचं टेन्शन नाही आहे. आपण एवढ्या गरम पाण्यामध्ये तिला टाकलेली आहे तर तुम्हाला असं वाटेल की ही त्याच्यामध्ये शिजून येईल, असं काही नाही आहे. हिला मोठ्या हाय फ्लेमवरती बॉइलिंगची खूप गरज असते, कारण का ही वजडीची जी पूर्ण जाडी आहे तिला शिजण्यासाठी बराच वेळ लागतो. तीही प्रोसेस मी तुम्हाला दाखवेन, काळजी करू नका. चला, आपली 10 मिनटं आता झालेली आहेत. आता या वजरीला आपण अलगद उचलून घेऊया, सांभाळून घ्यायचं आहे आणि खाली आपल्या ट्रेमध्ये तिला काढून घेऊया. आता आहे ना, हिला चांगली थोडी थंड होऊ द्यायच्या. त्याच्यानंतर आपण हिची वरची जी लेअर आहे ती काढायला सुरुवात करणार आहोत, नाहीतर मग आपल्या हाताला चटका लागण्याची पण खूप शक्यता आहे. आता ही वजरी पूर्ण थंड झालेली आहे. आता सुरुवात करूया हिला साफ करायला. ही बघा, आपण गरम पाण्यात टाकल्यामुळे किती सहजरित्या ही जी वरची लेअर आहे ती मस्तपैकी निघते. आणि मित्रांनो, ही जी लेअर आहे ना, हिला इतका उग्र वास असतो ना की पूर्ण डोक्यात जातो तो. आणि बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की मटणवाला दादांकडनं ही वजरी आणल्याच्या नंतर मस्तपैकी तो तर क्लीन करून देतोच, आतली घाण वगैरे काढून देतोच, पण आपण घरी आणल्याच्या नंतर काय होतं की बरेच जण हिला 4-5 वेळा नाही 10 वेळा पाण्यातून धुतील. मग त्यावेळेला त्यांचा गैरसमज होतो की हां, आता वजरी मस्तपैकी चांगली क्लीन झालेली आहे. पण नाही, ही जी लेअर आहे ना ही काढणं खूप अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मग ती बनल्याच्या नंतर पण तिचा तो उग्रवास आतला तो तसाच त्या ह्याच्यामध्ये मिक्स होतो आणि मग ती खायला मजा पण नाही येत आणि आहे ना तशी खाऊ पण नाही कोणी. आणि तुम्ही बघू पण शकता की किती मस्त सहजरित्या ही पूर्ण निघून जाते. समजा जर आपल्याला ही जी लेअर आहे ही काढताना समजा अवघड जात असेल, म्हणजे समजा पटकन जर निघत नसेल, तर काय करायचं आहे, जे आपण अगोदर जे पाणी उकळून ठेवलं होतं ना ते पुन्हा आपण उकळून घ्यायचं. जर गरम असेल तर ठीक आहे, चांगलं गरम असायला पाहिजे.
नसेल तर मग ते आपण पुन्हा उकळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही वजरी आहे ही 5 मिनटासाठी पुन्हा ठेवून द्यायची आहे. आता या साईडला तुम्ही बघू शकता ही थोडंसं इकडे अवघड जाते, तर आपण थोड्या वेळाने आपण हिला पुन्हा आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे ती पटकन पुन्हा जी पहिल्यासारखी जी जशी निघत होती तशीच निघायला सुरुवात होईल. आता या साईडला बघा, या साईडला थोडंसं अवघड जाते, म्हणजे पटकन निघत नाही आहे ही लेअर. तर आपण आता काय करणार आहोत, आता आपण जो अगोदरचा जो पाणी आहे त्याला आपण पुन्हा गरम करूया. ऑलमोस्ट थोडा थंड झालेला आहे, कारण चांगला उकळता पाणी पाहिजे यासाठी. चला, आता ही वजरी आहे ही आपण पुन्हा या पाण्यामध्ये टाकून तिला चांगला 5 मिनटं गरम करणार आहोत, म्हणजे आपली पहिल्यासारखी ही जी लेअर आहे ही सुटायला सुरुवात होईल. मी पुन्हा इथे पाणी चांगलं तापवून घेतलेलं आहे. आता ही वजरी आहे या पाण्यामध्ये चांगली डुबवून घ्यायची आहे आणि आपल्याला पुन्हा 5 ते 10 मिनटं हिला या पाण्यामध्येच चांगली गोळून घ्यायची आहे, जेणेकरून जी वरची लेअर आहे ती चांगली लूज होऊन जाईल. चला, पुन्हा आपण हिला काढून घेऊया. आता हिला पुन्हा आपल्याला एक 5 मिनटं थोडी थंड होऊ द्यायची आहे. त्यानंतर आपण पुन्हा हिला साफ करायला सुरुवात करणार आहोत. चला, थोडी थंड झालेली आहे, पुन्हा आपण साफ करायला सुरुवात करून घेऊया. तर ही ऑलमोस्ट आपली चांगली साफ करून झालेली आहे. कुठेच आता जी डार्क ब्राऊन कलरची जी लेअर होती वरती ती संपूर्ण निघालेली आहे. आता हिला आपण पाण्याने चांगली धुवून घेऊया. आता मी इथे साधंच पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे मीठ टाकणार आहोत. साधारण मी इथे 2 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे. मिठाने काय होणार आहे की या वजरीचा जो उग्र वास असतो तो पूर्ण निघून जाईल. मीठ चांगलं विरघळून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये. आता ही वजरी याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि चांगली चोळून स्वच्छ करून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता की ह्याच्यामधला जो थोडाफार जो चिकटपणा होता या मिठाच्या पाण्याने तो देखील निघून गेलेला आहे. आता पुन्हा आपण दुसरं पाणी घेणार आहोत आणि त्यामध्ये दुसऱ्यांदा आपण चांगली हिला धुवून घेणार आहोत. पुन्हा आपण ही वजरी यामध्ये चांगली स्वच्छ धुवून घेऊया. आणि आता या पाण्यामध्ये मी काही मीठ वगैरे टाकलेलं नाही आहे. जे ह्याला काही मिठाचं पाणी लागलं असेल ते पण निघून जाईल आणि आपली चांगली
जी वजरी आहे ही चांगली दुधासारखी मस्तपैकी सफेद देखील होतं. आता तुम्ही पाहू शकता चांगले हे बघा किती चांगले मस्तपैकी स्वच्छ झालेली आहे आणि एकदम सफेद पांढरी शुभ्र झालेली आहे. चांगली व्यवस्थित आपण धुवून घेऊया. चला आता ही वजरी चांगली आपली क्लीन झालेली आहे. ह्याच्यातलं सर्व पाणी काढून आपण हिला बाजूला ठेवून देऊया. बरीच मित्रमंडळी या डिशकडे पाठ फिरवतात. मला ठाऊक आहे त्यामागचं कारण, आणि कारण मित्रांनो एकच आहे, ती वजरी व्यवस्थित क्लीन नसावी किंवा क्लीन असून देखील तिचा उग्र वास जात नसेल आणि कदाचित म्हणूनच तुम्हालाही आवडत नसावी. पण मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने एकदा वजरी साफ करून बघाच. तुम्ही देखील या डिशचे मोठे चाहते व्हाल हे खात्रीने सांगतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया एका खमंग आणि रुचकर रेसिपीसह. थँक्यू.